तर तिसरी मॅच मात्र आपण पाहताय. एका बाजूला विहान 11 शिवप्रेमी खाणे आंबिवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान करंजाडे अशी बिग फाईट मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन तालुक्या दरम्यानची लढाई. एका बाजूला कालापूर तालुका, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका मात्र आपण पाहताय. हॅलो खास करून नक्कीच तर मी आमंत्रित करतो ओमकारजी शेलार यांना सुद्धा विनंती असेल आमच्या रिसवाडी गावचे जावे असतील ते त्यांना विनंती आहे त्यांचा सन्मान ते केला जाईल. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. ओव्हर टू ओमकार. थँक्यू सो मच आणि मॅचला मात्र सुरुवात करूया. चला व्हेरी फर्स्ट बॉल, पंचाचा सिग्नल 3, 2, 1 लेट्स गो अँड लेट्स प्ले. पहिलाच बॉल. वैभव कोकंबे यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर यायची. हॅलो आणि ओ ध्रुजनाद्यामध्ये हा पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात चौकार जातोय. पहिल्याच बॉलवरती ते खराब सुरुवात मात्र पाहायला मिळेल. ओव्हर थ्रोचा हा चौकार. 4 रन्स मिळतात आणि टोटली धावा या बॉलवरती मात्र मिळाला त्या 5. पंजा बोनसच्या स्वरूपात पंजा मात्र मिळालाय तो शिवप्रेमी खाणे आंबिवली संघाला. एक चांगली सुरुवात मात्र झाली आहे आणि लॉर्ड्स मध्ये थोडासा चेंज आपण केलाय कारण लॉर्ड्स नुसार हा सामना दुसरा होता तो तिसरा खेळवलाय. परंतु जसं सेकंड राऊंड सुरू करूया, मग सेकंड राऊंड सुरू झाल्यानंतर जसे सामने आहेत तसेच खेळवले जातील. नक्कीच वैभव कोकंबे यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर यायची. वैभव कोकंबे रिस गावचे. बॉल तयार आहे ओव्हर द विकेट नो आणि रुद्ध यावेळेला प्रचंड वापर केलाय ताकदीचा आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. हा कडक स्ट्रोक आणि रुद्धच्या बॅटमधून षटकार. पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी. थोडस व्हेरिएशन या बॉलवरती जयनं जरूर केलंय. पहिला बॉल थोडासा ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे बरसला तो अनिरुद्ध. परंतु इथे मात्र थोडासा चेंज पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला आणि त्या बॉलवरती मात्र पूर्णपणे बीट झालाय तो अनिरुद्ध. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र ऑनफिल्ड पंचांनी केली आहे स्टंपिंग साठी. तिसरे पंच आपण मात्र चेक करायचंय. चला तिसरे पंच या. थोडस क्लोज कॉल असल्या कारणानं ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी इथे मैदानावरती केली आहे. स्क्रीनवरती चेक केलं जाईल आणि जो काही योग्य निर्णय असेल तो मग तुमच्यापर्यंत सादर होईल. खेळाडू सेफ आहे. नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय मात्र इथे पंचाने दिलाय. अगदी थोडासा क्लोज कॉल होता. आणखी थोडासा जर पुढे असतं तर मग फलंदाज बाद होण्याची संधी तिथे होती. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉल नंतर 11 धावा धावा फळक्यावरती लागल्यात. विहान 11 शिवप्रेमी खाणे आंबिवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान करंजाडे अशी काटेकी टक्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. जय जवान पहिला बॉलर राईट अमोर द विकेट न
अनिरुद्धसाठी हा पण ट्रॅक होता, ऑन साइडला खेळला, डीप काऊ कॉर्नर कडे. 1 रन्स मात्र इथे कंप्लीट झाली आहे. डबल धावेचा प्रयत्न. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय घडलंय मैदानावरती. पलक झपकताना झपकता दुसरी रन्स अनिरुद्ध सोनावणे आणि दत्ता खाडे यांनी मात्र कंप्लीट केली आहे. काय कॅल्क्युलेशन, काय कॅल्क्युलेटर क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. अगदी अनिरुद्ध अर्ध्या पिच वरती आला होता, त्यानंतर मग दत्तानं क्रीज सोडली आणि 2 रन्स अगदी सहज आणि सोप्यारित्या मात्र कंप्लीट केल्यात. 2 चोरट्या धावा मात्र इथे घेतल्यात. यावेळेला सरळ बॅटनं ड्राईव्ह केलेला फटका डीप मध्ये लॉंग ऑफ कडे. रन्स मात्र एक. डबलचा कॉल इथे देखील होता आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. काय घडतंय मैदानावरती. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन मात्र करण झाडे टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. खराब फिल्डिंग तुम्ही जर केली, धावा जर पहिल्या इनिंग मध्ये बहाल केल्या, तर चेसिंग करताना त्याच धावा थोड्याशा तुम्हालाच महागड्या ठरवू शकतात. आणि नेहमी ह्या गोष्टी आपण पाहिल्यात. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग बरोबर चांगली फिल्डिंग करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि एक्स्ट्राच्या खूप रन्स फिल्डिंग मध्ये करण झाडे टीम मात्र खर्च करतोय. ओर द विकेट ना. ओ क्रॉस पाट्यांना चांगला फटका. स्कोअर ऑफ द विकेट. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून अनिरुद्ध सोनावणेच्या बॅट मधून हा दमदार फोर. चौकार. एंड झाले. मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण घेऊन जा आणि थोडी संधी डीजे भाऊ यांना देखील देऊया. चला, पहिल्या षटकाचा खेळ एंड झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती मात्र आपण 19 पाहताय. तब्बल 19 रन्स मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये इथे कुठून काढल्यात त्या बॅटर अनिरुद्ध सोनावणेनं. जबरदस्त आक्रमक बॅटिंग मात्र केली आहे. अगदी पहिल्या बॉल पासून मन मात्र बनवलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण करायचं आहे आणि जय चव्हाण याच्यावरती मात्र पूर्णपणे आक्रमण केलंय. दुसऱ्या षटकासाठी बॉलर मात्र जय पाटील आपण पाहताय. राईट आर्म बॉलर आहे दुसऱ्या षटकासाठी जय पाटीलला आपण पाहता. स्ट्राईक एंड वरती दत्ता. हो, दत्ताचा हा फटका समोर खेळलाय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन, फिल्डिंगचे प्रयत्न चालू होते, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. दत्ता खाडेच्या बॅट मधून हा चौकार. जे 23 रन्स मात्र धावफलकावरती लागल्यात. मी मगाशी देखील उल्लेख केला की ज्या चुका तुम्ही फिल्डिंग मध्ये करताय, ज्या धावा बहाल करताय ना, तर सेकंड इनिंग मध्ये मग महागड्या ठरू शकतात. हा देखील मिसफिल्डचा चौकार आलाय. जय पाटील ओव्हर द विकेट. दत्तासाठी फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळलाय.
डीप मध्ये फिल्डर येतील. थ्रो चांगला राहिलाय आणि त्यामुळे रन्स मात्र इथे एकच मिळेल, सिंगल. आणि सिंगल स्ट्राईक रोटेट. धावसंख्या पोहोचली आहे ती 24-24 या आकड्यावरती. 24 धावा फलक्यावरती. सी पोल मधील थर्ड मॅच मात्र आपण पाहताय. विहान 11 शिवप्रेमी खाने अंबिवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान करंजाडे. करंजाडे टीमचं मात्र विशेष कौतुक करेन. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे. अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र आयोजकांचा मान ठेवून त्यांनी या ठिकाणी एंट्री घेतली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अनिरुद्धच्या शरीरावरती बॉल लागलाय आणि इथे रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. चांगली गोलंदाजी. या टप्प्यावरती गोलंदाजी जय पाटीलला मात्र करावी लागेल. डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाली. या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि टोटल धावसंख्या धावफलक्यावरती 24 लागली आहे. 24. 24 रन्स धावफलक्यावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट न. ओ, सोडून दिलाय बॉल. लिव्ह केलाय इथे मागे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. वाईट +4. आणखीन एक बोनसचा पंजा इथे मिळेल खाने अंबिवली टीमला. चौकार. खूप खराब कामगिरी इथे मात्र बॉलिंग करणाऱ्या करंजाडे टीम कडून पाहत आहे. एक्स्ट्रा अशा भरपूर रन्स खर्च केल्यात. हो, चांगली बॉलिंग. परफेक्ट लेंथ. या लेंथ वरती जर बॉलिंग केली तर हॅलो. बॅटर्सला थोडस स्ट्रगल इथे होऊ शकतं. हॅलो. तत्पूर्वी मी विनंती करतो श्री भूपेंद्रजी माली साहेब यांना विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. ग्रामपंचायत सदस्य वावेघर यांना विनंती करतो भूपेंद्रजी माली साहेब त्यांनी यायचे. आपला सन्मान इथे केला जाईल. ओव्हर टू कॉमेंटेटर. डॉट बॉल मात्र फेकला बॉलर्सनं. ओ, स्कोर ऑफ द विकेट. वॉट शॉट. क्लास 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 आणि क्लास दाखवलाय अनिरुद्ध सोनावणेच्या बॅट मधून हा षटकार. आयवा कॅच घेतलेला इथं. आयवा कॅच साठी 200 रुपये पारितोषिक आहे. साईबा कॅच साठी मंथन जाधव यांच्याकडून मात्र 200चं पारितोषिक आहे. संपूर्ण दिवसभर कोणी आयवा कॅच घ्या आणि 200 रुपये जिंका. अनिरुद्ध सोनावणे. ओ, यावेळेला मात्र समोर टाकला बॉल. स्ट्रेट हिट खेळलाय डीप कडे. काऊ कॉर्नरला 1 रन. डबलचा कॉल. अशा चुका जर झाल्या तर मॅच मात्र तातून जाऊ शकते करंजाडे टीमच्या. 2 रन्स इथे मिळतात आणि 2 नंतर धावसंख्या धावफलक्यावरती मात्र 36 पाहताय आपण. 37 पाहताय आपण. आणि दुसरं षटक मात्र इथे एंड झाले 2 षटक्यानंतर. अगदी चांगल्या रन रेटनं खाने अंबिवली संघ मात्र 37 धावसंख्येवरती पोहोचलाय. थोडीशी डीजेला मात्र संधी देऊया. हॅलो. तत्पूर्वी मी आयवा कॅच साठी आमंत्रित करतो प्रवीणजी माडिक. आयवा कॅच साठी पारितोषिक द्यायचे. 200 रुपये पारितोषिक असेल. पाणी 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आणि तोपर्यंत डीजे भाऊ प्रत्येक माडिक यांना विनंती करतो आयवा कॅच साठी. आयवा कॅच साठी 200 रुपये पारितोषिक असेल. मंथन संकेत जाधव यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक प्रत्येक आयवा कॅच साठी. हार्दिक सावले याने कार्तिक सावले. दोन षटक संपले. 37 रन धावफलक्यावरती आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी बॉलर लोकेश जाधव
लोकेश भगत. पहिल्याच बॉल वरती वॉट अ शॉट. आसमानी सुलतानी टोला आणि तडाखा पाहायला मिळालाय दत्ता खाडेच्या बॅट मधून हा षटकार. मात्र एक्झिक्यूट केलाय अगदी मागच्या बाजूला. दत्ता खाडे याचा विचार केला गेला तर या शैलीनं कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून हा कडक हिट षटकार. दत्ता खाडे ऑन फायर. दोन चेंडू आणि दोन षटकार मात्र ठोकलेत आणि टोटल रन्स मात्र झाले धावफलक्यावरती त्या 49 49 रन्स मात्र धावफलक्यावरती. 50 धावसंख्येच्या अगदी जवळ उभा आहे तो खाडे आंबिवली हा संघ. 50 मात्र इथे कंप्लीट होऊ शकते. संघाची 50 कंप्लीट होईल का? 49 रन्स धावफलक्यावरती आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील आहे बॅटर दत्ता. तिसरा बॉल. ओ या वेळेला मात्र वेग होता या बॉलमध्ये. वेगामुळे बॅटर बॉलचं कनेक्शन झाला नाहीये. या पद्धतीनं बॉलिंग लोकेश भगतला मात्र करावी लागेल. चांगला बॉल रिलीज केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र इथे सांगत झाली आहे. 3 चेंडूचा खेळ एंड झालाय आणि रन्स मात्र धावफलक्यावरती 49 पाहत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये पॉइंट कडे बॉल चाललाय. रन इथे 1 मिळेल आणि त्यानंतर 50 रन्स 50 अप. 50 धावा मात्र कंप्लीट झाल्यात बॅटिंग करणाऱ्या VN11 शिवप्रेमी ठाणे आंबिवली संघाच्या. 50 धावा फलक्यावरती संघाचं सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय आणि ओपनिंग पार्टनरशिप 50 धावांची मात्र पाहताय आपण. दोन्ही खेळाडूंचा चांगला खेळ राहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अनिरुद्ध आणि या ओव्हरमध्ये दत्ता दोन्ही बॅटर मात्र बरसलेत. लोकेश भगत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागलाय. फिल्डर आहे प्रयत्न करतोय. उचलतील फेकतील. रन्स मात्र 2 मिळाल्यात. डबल धाव इथे मिळेल. 2 नंतर टीमची धावसंख्या मात्र 52 वरती पोहोचली आणि या षटकातील एक बॉलचा खेळ मात्र पेंडिंग. शेवटचा बॉल बाकी आहे. 52 धावा फलकावरती आहेत. अंतिमचा एक बॉल ओव्हर द विकेट न. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न थोडस शफल झाला. त्याच कारणानं बॉल मात्र स्टंप वरून रिलीज होऊन विकेट किपर कडे गेलाय. त्यामुळे हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक एंड झालंय. 3 षटकानंतर ठाणे आंबिवली संघ मात्र पोहोचलाय 52 या मोठ्या धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच साठी पोइंजे आणि वारदोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक झाली की लगेच आपण टॉस करण्यासाठी या. वारदोली आणि पोइंजे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी या. शेवटचा बॉलर सनी कैकाडी एक लेजंड खेळाडू करण झाले टीमचा मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय
आणि आता कमबॅक करून द्यावा लागेल. दत्ता खाडेच्या षटकार हॅट्रिक साठी नागोरे यांच्याकडून लस्सी मात्र देण्यात येईल. हा चेंडू दत्ताचा ऑन द राईज समोरच्या दिशेने लॉंग ऑन कडे खेळलाय. रन्स मात्र एक सिंगल न धावसंख्या 53. 53 धावा. कमालीची पार्टनरशिप, कमालीची भागीदारी मात्र या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी तोडफोड बॅटिंग मात्र केली आहे. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत हाणामारीचं सातत्य मात्र टिकून ठेवलंय. अनिरुद्ध स्ट्राईक एंड वरती आहे. सनी बॉलर. ओ चांगली बॉलिंग, थोडासा ओव्हर पिच होता परंतु समोर खेळलाय. रन्स मात्र एक, डबलचा कॉल, डायरेक्ट हिट. दत्ता खाडेचं काम मात्र तमाम झालंय. पहिला धक्का, फर्स्ट विकेट डाऊन. एक चांगली बॅटिंग दत्ता खाडेनं मात्र केली आहे. रनआउटच्या स्वरूपात दत्ता बाद झालाय आणि दत्तानं टोटली रन्स मात्र बनवल्यात त्या 24 धावांची एक चांगली इनिंग दत्तानं मात्र साकारली आहे. आणि एक चांगला स्टार्ट देऊन मात्र दत्ता पवेलियन मध्ये परतला. नवीन बॅटर प्रणय पाठारे जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि स्ट्राईक एंड वरती अनिरुद्धला पाहताय आपण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये, यावेळेला मात्र फिल्डरच्या डोक्यावरून अगदी कॅमेरामॅनच्या जवळ, बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. जे 58 रन्स मात्र धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळेला अनिरुद्ध थांबणार नाहीये. कडक स्ट्रोक खेळलाय, उंच आणि तितकाच लांब. हा लॉंग हिट षटकार. या 64 या धावसंख्येवरती 64. अजून या षटकातील मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक. 64 रन्स धावफलकावरती आहेत. ऑन द राईज आणि हा संपूर्ण दिवस अनिरुद्ध सोडावण्यानं मात्र गाजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्वीप केला बॉलला लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या वरतून. आणखीन एक तडाखा षटकार. तत्पूर्वी मी आमंत्रित करतो आमचे गावचे अनिलजी पडोळकर यांचं सुद्धा स्वागत असेल. शेवटचा बॉल षटकार आणि या स्पर्धेतील सगळ्यात मोठी धावसंख्या इथे मात्र टीम विहान 11 शिवप्रेमी खाने अंबोली टीमने मात्र बनवली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन या बॅटरसाठी. वैयक्तिक 47 धावा कुठून काढल्या आणि संघाची धावसंख्या मात्र बनली आहे ती 76. 76 रन्स पहिल्या हाफ मध्ये बनवल्यात आणि 24 बॉल मध्ये सेकंड इनिंग मध्ये जर्मन करंजाडे टीमला मात्र 77 या मोठ्या धावसंख्येची गरज.
आहे की टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेक आता झालाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. त्यामुळे टॉस करण्यासाठी या. वारदुली आणि पोइंजे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी लगेच या. हॅलो. पोंजे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, तर मी विनंती करतो वारदुली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. मी अनिलजी पणवकर यांना विनंती करतो दोन्ही संघादरम्यान टॉस करायचे आहे. वारदुली संघाचा कर्णधार यायचे आहे. पोंजे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचे आहे. चला पटकन टॉस करण्यासाठी यायचे आहे. वारदुली संघाचा कर्णधार पोंजे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. प्रॅक्टिस बॉल कोणालाही मिळणार नाहीये. हा आयोजकांनी घेतलेला एक कठोर निर्णय. आणि जर प्रॅक्टिस बॉल टाकला तर मग 2 धावांची पेनल्टी. स्ट्रेट फॉरवर्ड आयोजक आहेत. अगदी चांगले नियम आणि ते नियम आज मात्र पूर्णपणे अंमलात इथे आणले गेलेत. अगदी 2 टीम्सला पेनल्टी देखील दिली होती. एकाला ड्रेस कोड मुलं आणि एक संघ टॉस साठी आला नाही. मग समोरच्या संघाला टॉस विन आपण दिला होता. हॅलो. चला टॉस करून घ्यायचे. कीर्ता अँड स्वरूपा 11 पोंजे आणि वारदोली या दोन संघादरम्यान सी गटाची पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत असेल. टॉस करतील अनिलजी पडोळकर. 24 बॉल आणि 77 रनची मात्र गरज ती जर्मन क्रिकेट संघ करत झाडे संघाला. नक्कीच वारदोली संघ टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. वारदोली संघ आणि पोंजे संघ. वारदोली संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर पोंजे संघाने रेडी राहायचे आहे आणि वारदोली संघाने सुद्धा. बॅटर कोण आहे? बॅटर कोण आहे भाई? प्रतीक जाधव. स्ट्राईकला कोण आहे? प्रतीक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रतीक जाधव नॉन स्ट्राईक एंड वरती लोकेश भगत, तर बॉलर प्रणय पाठारे बॉलिंगच्या ट्रॅक वरती आहे. 24 बॉल आणि 77 रनची मात्र गरज. चला मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. सेकंड हाफ मात्र आता गाजवावा लागेल, कारण पहिला हाफ अनिरुद्ध दत्ता या दोन बॅटरने मात्र गाजवून काढलाय. वैयक्तिक 47 रन्स मात्र अनिरुद्ध सोनवणेच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. 77 टार्गेट आहे. पहिलाच बॉल कडक स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 4 रन साठी हा चौकार. बॅटर प्रतीक जाधव. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. एशान टेकन. बॅट्समन बाद झालाय सलग दुसऱ्या बॉल वरती. लगेच प्रणय पाठार या बॉलरनं मात्र प्रति उत्तर दिलाय. प्रतीक जाधव बॅक टू द डगआउट.
बॉल तयार झालाय ते प्रणय पाठारे. पहिली विकेट, पहिला धक्का मात्र लागलाय तो जयमान करत जाडे संघाला. लेफ्टी बॅट्समन डावकुऱ्या हाताचा पाठर आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. सागर मात्रे. पहिलाच बॉल, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील तिथे झाली आहे. अपील मध्ये खूप सारा उत्साह मात्र आपण पाहिलाय. अगदी सगळ्यांनी मिळून ही अपील पंचांकडे मात्र केली होती. चांगली गोलंदाजी प्रणय पाठारे हा बॉलर मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल अगदी चांगल्या पद्धतीने मात्र फेकलेत. दोन्ही बॉलवरती चांगली बॉलिंग बॉलर प्रणयच्या माध्यमातून आपण पाहताय. डॉट बॉलची इथे सांगतच झाली आहे. निर्धाव चेंडू मात्र पडलाय. धावसंख्या धाव फडक्यावरती मात्र 4 पाहताय आपण. डावकुऱ्या हाताचा बॅटर सागर मात्र स्ट्राईक एंड वरती सरळ बाटा ड्राईव्ह केल्या फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. रन्स मिळेल ती एक सिंगल. सिंगल्स धावांना आता महत्व नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी काणे आंबोली टीमनं जो खेळ साकारला होता तो खेळ आता आठवावा लागेल तो करण साडे टीमला. कारण कशी बॅटिंग त्याने पहिल्या हाफमध्ये केली होती, अगदी त्याच बॅटिंगची मात्र इथे गरज आहे. 5 धावा फडक्यावरती आहे. 4 बॉल नंतर 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. आणि स्ट्राईक एंड वरती लोकेश भगत ऑन साइडला उंच गेलाय. खूप लांब जाईल का? ओ व्हॉट कॅच! काय झेल कॅरी केलाय. जबरदस्त कॅच, वेल जज कॅच. अगदी उंच बॉल गेला होता. काय जजमेंट घेतलाय आणि कमालीचा झेल कॅरी केलाय फिल्डर कार्तिक तिथे होता. फलंदाज मात्र बाद. थँक्यू सो मच डिझय. 2 विकेट गेल्यात आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनेश शेळार या षटकातील आता शेवटचा बॉल आहे. प्रणय फॉर द विकेट न शेवटचा बॉल एक ग्लान्स केलाय. चांगला फटका खेळलाय. अगदी बॉलरच्या वेगाचा वापर इथे केलाय. डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या वरतून 4 रन साठी हा चौकार. पहिल्या षटकात नंतर बॅटिंग करणारा करण जाडे संघ मात्र पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. कमॉन डिझय. किती रन पाहिजे आपण सांगा. 68 पाहिजे ना. 68 बरोबर. 68 18 68 ना. कसं गणित आहे. 18 चेंडू आणि 68 धावसंख्येची इथे गरज. बॉलर सूरज पुजारी एक प्रचंड वेगवान बॉलर आणि ज्या बॉलर्सनं अगदी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये एक चांगली बॉलिंग मात्र केली होती, तो सूरज आता बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. नेहमीच या गोलंदाजाला आपण पहिलं षटक हाताळताना पाहतोय. आज मात्र थोडीशी टीम प्लॅनिंग त्यामुळे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय सूरज. हो चांगली बॉलिंग. विकेट किपर रामा आपल्याला पाहायला मिळतात. जुने जाणते विकेट किपर आहेत.
भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. एक चांगली फिल्डिंग तिथे मागे आपण पाहत आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. डॉट बॉल मात्र पडलाय. बॉल तयार आहे. सूरज फुल टॉस आणि फुल लॉस देखील केलाय. सागर म्हात्रेच्या बॅटमधून हा तडाखा षटकार. संख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स धावफलकावरती आहेत. तिसरा चेंडू सूरज ऑफ साइडला खेळला. इथे मात्र दत्ता बॉल पर्यंत पोहोचेल. बॉल उचलेल, फेकेल, थ्रो चांगला राहिलाय आणि बॅटर यस डेफिनेटली पाथ रनआउटची विकेट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट पाहिला तर मग 3 गेल्यात. प्रतीक, लोकेश, सागर बाद झाला आणि त्यानंतर दिनेश शेलार आणि जय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 आपण पाहताय 16. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. सूरजची देखील चांगली गोलंदाजी. एक षटकाराचा मार जरूर खावा लागलाय परंतु त्यानंतरचे 2 बॉल चांगले फेकलेत. फोर्थ विकेट सूरज खोला टाकलेला बॉल ऑन साइडला काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दत्ता खाणे कडून ही अपेक्षा नाहीये. एक चांगला फिल्डर आहे परंतु थोडीशी चूक झाली आहे दत्ताकडून आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार. तत्पूर्वी मी एक सूचना देतो. वारदोली संघाचा कर्णधार आणि पोंजे संघाचा कर्णधार आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू कॉमेंटेटर. 4 रन्स मिळाल्यात. सूरज बॉलर आहे. ऑन साइडला खेळलाय. इथे दत्ता प्रयत्न जरूर करेल परंतु दत्ताच्या आवाक्याच्या बाहेर. सलगचा दुसरा नंबर 4. हा दुसरा चौकार. टोटली 24 रन झाल्यात. अंतिमचा बॉल आहे. सूरज बॉलर. आता चांगली बॉलिंग पाहायला मिळते. खोला टाकलेला बॉल. रन्स मात्र एक सिंगल मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे एंड झालाय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा करण झाडे संघ 25 धावसंख्येवरती पोहोचला. 12 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र तब्बल 52 रनची गरज. 12 मध्ये 52. बारावा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा.
हॅलो. तत्पूर्वी सूचना आहे, ग्रँड आय10 इथे ब्ल्यू कलरची MS46 ही वार्तुली टीमचे विस्फोटक खेळाडू जयवंत मिसाल मात्र इथे आलेत. आज मात्र त्यांचा संघ JB स्पोर्ट्स वार्दुले आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात तीर्था अँड स्वरूपा 11 पोंजे. ती यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू जयवंत मात्र इथे आलेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्या आहेत त्या 52 अगदी 26च्या रन रेटनं या धावा मात्र इथे घ्यायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अनिरुद्ध सोनावणेला आपण पाहताय. ओव्हर द विकेट फर्स्ट बॉल. ओ कमालीची गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळलाय, थोडासा बॅट पासून दूर ठेवलाय आणि इथे निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहताय. पहिला बॉल अगदी चांगल्यारीत्या रिलीज केलाय, निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉल्स आणि आता 52 रन्स करायचे आहेत. सामना थोडासा जड होत चाललाय, हातातून मात्र निष्ठच चाललाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटर मात्र पास झालाय, क्लीन बोल्ड झालाय, यष्टी उद्ध्वस्त झाली आहे आणि विकेट नंबर 4 डाऊन, चौथा धक्का. विरुद्धची चांगली बॉलिंग मात्र पाहत आहे आपण. विकेट मात्र मिळवली आहे आणि दोन्हीही डॉट बॉल फेकलेत. 10 मध्ये 52 रन्स करायच्यात, त्यामुळे आता सिंगल डबल्स पेक्षा मोठे फटके खेळण्या व्यतिरिक्त पर्याय उरला नाहीये. स्लीव केलाय, सोडून दिलाय बॉल आणि पंचाचा मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्राचे रन, एक्स्ट्रा रन नंतर 26 रन्स मात्र धाव फलकावरती आहेत. 26, 51 रनची मात्र अजूनही गरज. 10 बॉल आणि 51, 10 बॉल 51 रनची मात्र गरज आहे. ओ बॅटची लिडिंग एज लागली आहे, मागे बॉल चाललाय, फिल्डर आहेत तिथे, त्यामुळे रन्स मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा मात्र इथे केला जातोय तो अनिरुद्ध सोनवणेच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू हाताळलाय, 9 चेंडू आणि 51 रनची मात्र गरज. 9 मध्ये 51 करायचे आहेत. 3 बॉल अगदी सुरेख फेकलेत आणि आता मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायला हवाय बॅटिंग करणाऱ्या करंजाडे संघानं. बॉलिंग चांगली आहे, चांगली बॉलिंग पाहायला मिळेल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर थोडस बॉल टॉस झालाय, शरीरावरती लागलाय, त्यामुळे डॉट बॉलची ते सांगता. आज संपूर्ण दिवसभर अगदी या मॅच मध्ये मात्र खूप काही प्रभावित केले बॉलर अनिरुद्ध सोनावणेंना. बॅटिंग करता वेळेस 47 धावा
आणि बॉलिंग करताना आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहिली तर मग एकच रन्स खर्च केली आहे. आज संपूर्ण दिवस बॉलिंग बॅटिंगच्या जोरावरती गाजवलाय. अष्टपैलू कामगिरी आपल्या टीम साठी मात्र करतोय तो अनिरुद्ध सोनावणे. अंतिमचा शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि रन्स मात्र 51 पाहिजेत. लास्टचा बॉल आहे. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, समोरून टॉस झालेला बॉल विकेट किपर रामा यांच्या सुरक्षित हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल एंड इज अनिरुद्धच ओव्हर. अनिरुद्धनं रन्स मात्र फक्त खर्च केली ती एक. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 रनची मात्र गरज. चला 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी मात्र 51 रनची गरज. दत्ता खाणे बॉलर आलाय शेवटच्या ओव्हरसाठी आणि पहिल्या बॉलवरती रन्स नाहीये कारण सामना आता सोडून दिलाय. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये मात्र आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 5 बॉलवरती असे कोणतेही फटके नाहीयेत की ते तुम्हाला 50 रन्स बनवून देतील. पूर्णपणे मॅचच्या हातातून गमावली आहे ती करंजाडी टीमनं. फोर्थ विकेट. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अगदी वेल उरलाय तर अगले वेगळे फटके खेळून पुढच्या मॅचसाठी सराव करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाली आहे. तस पंचांचा मात्र वाईटचा इशारा माफ करा. माफी असावी, आमचं देखील लक्ष नव्हतं त्यामुळे जो निर्णय पंचाने दिला पंचांचा मात्र इथे वाईट नाही ना, डॉट बॉल. ओके, डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहत आहे. इथे देखील चांगली गोलंदाजी, थोडसा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे प्रयत्न सगळे फसलेत. आज संपूर्ण दिवसभर आपण पाहताय ते बॅटिंग करणारे करंजाडी टीमचे बॅटर आता स्ट्राईक एंड वरती दिनेश शेळारला पाहताय आपण. निर्धाव चेंडूची सांगता, 3 बॉल डॉट फेकलेत ते दत्ता काणे या बॉलरनं. समोर येऊन खेचण्याचा प्रयत्न, समोरच चालला बॉल, रन्स घेतली नाहीये म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 51 रनची गरज. 2 बॉल आहेत, 2 चेंडूचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 51 रन्स मात्र करायचे आहेत. या स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय मात्र ठाणे आंबिवली संघ इथे संपादित करू शकतो. स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सलगचा 5वा डॉट बॉल फेकलाय तो दत्ता खाणे या बॉलरनं. त्यामुळे शेवटचा अंतिमचा एक बॉल आहे आणि रन्स पाहिजे जिंकण्यासाठी त्या 51 धावा संख्येची मात्र गरज. लास्ट बॉल आहे, प्लेस केलाय बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सामना जिंकलाय आणि या स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय मात्र संपादित केलाय तो विहान 11 शिवप्रेमी ठाणे आंबिवली टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन.